एक मिनिट सर, तुमच्या पॅनलला घवघवीत यश मिळालं आणि 15 पैकी यश प्राप्त झालेलं आहे सर. सर आता काय बोलणार? आम्ही सगळं पहिले माझा शब्द राहील मतदाराला माझा खूप खूप धन्यवाद. बोला बोला. आनंदाचा त्यांच्यामुळं मन भरून आलं. बोला 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 बोला. आमच्या चेअरमन साहेबांनी खूप मेहनत घेतली याच्या बाबतीमध्ये, प्रचंड मेहनत, दिवस रात्री 12 वाजले तरी ते फोन करत होते आम्हाला की उद्या कशा पद्धतीने प्लॅनिंग करायची. दररोज फक्त प्लॅनिंग प्लॅनिंग प्लॅनिंग. आणि विरोधी पक्ष जो होता आमचा, तो आमचा मित्रच होता. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे. कोणत्याही प्रकारचे आमच्यामध्ये भेदभाव दिसून आले नाहीत. आता आमच्या विजयी मिरवणुकीमध्ये सुद्धा आमचा विरोधी पक्ष आमच्या अगोदर हजर असल्याचं दिसून आलं आम्हाला. सर, कर्मचाऱ्यासाठी जे तुमच्या मागण्या आहे पॅनलच्या माध्यमातून, आता तुम्ही निवडून आले, सर्वात प्रथम तुमचं कोणतं काम आहे आता करणार आहे तुम्ही? सर्वात प्रथम माझं पहिले 100% सभासद वाढवायचं हे माझे ध्येय आहे. ठीक आहे सर. आणि 10 लाखाचे 20 लाख आणि जे बी आम्ही जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे ते पूर्ण करायचं, पूर्ण 100% प्रयत्न करणार. आणि आमच्या 3 महिला आल्या त्याच्याबद्दल मला खूप खूप अभिमान आहे. आणि 10 वर्षापासून प्रगती पॅनल हे खूप छान प्रकारे काम केलं यांनी. आणि भूमी अभिलेख सोसायटी ही अवसानात केली चालली होती, परंतु या प्रगती पॅनलचे आम्ही माननीय आमचे चेअरमन महादेव जायभाई यांना आम्ही प्रचंड मताने त्यावेळेसही विजय केला. आणि त्यांनी खूप कर्मचाऱ्याच्या बाजू व्यवस्थित त्या प्रकारे मांडल्या. आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणतीही अडचण असो काही असो त्यांनी वेळोवेळी सहकार्य केलं. आणि अडचणीच्या काळामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला कसं कर्ज उपलब्ध करून देता येईल या गोष्टीचं त्यांनी खूप छान प्रकारे नियोजन केलं. आणि 10 वर्षापासून त्यांनी खूप सोसायटी छानपैकी बिनविरोध मी जे निवडून आलो नाही ना, ते आमचे पलीकडच्या पॅनलचा त्यांचा बी मी धन्यवाद करतो. त्यांच्यामुळं बी आलेलो आहे मी, त्यांचा बी खूप खूप मी ऋणी आहे. आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी काय विशेष योजना वगैरे? कर्मचाऱ्याच्या मुलासाठी आम्ही चांगली योजना राबवू. त्यांना ते जे बी चांगल्या मार्कानं पास होतात त्यांना आम्ही प्रोत्साहन कसं आणि काय हे द्यायचं ते आम्ही ठराव घेऊन जाहीर करू. सर नाव सांगा. सर, माझं नाव महादेव राघू जायभाई, माजी चेअरमन. आणि मला सर्व सभासदांना निवडून दिल्याबद्दल मी खूप खूप त्यांचा ऋणी आहे. आणि माझ्या पुऱ्या टीमला निवडून दिल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे. आणि सर इतक्या लांबून आले मराठवाड्यातून सभासद, त्यांचे मी खूप खूप धन्यवाद करतो सर. परत तुम्ही चेअरमॅन पावसा पाण्याचे आले सर, ते त्यांचे खूप खूप मी मनापासून जाहीर धन्यवाद करतो सर. आणि माझ्याबद्दल माझ्या महिला मंडळ त्या बोलताना आता मला फक्त नारी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्यावर मला जबाबदारी टाकायची आहे. यावेळेस तुम्ही चेअरमॅन होणार का? चेअरमन आता ते संचालक मंडळ त्यांच्यावर ते ठरवितात. काय सांगणार तुम्ही?